पोलिसांच्या कोठडीत असलेल्या अशोक खरातला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आता एकही मार्ग उपलब्ध नाहीये. सगळे मार्ग बंद झालेले आहेत. अशोक खरातला या प्रकरणामध्ये कुठल्याही परिस्थितीत शिक्षाही होणारच आहे. मात्र असं सगळं असताना आतापर्यंत जर आपण बघितलं तर अशोक खरातला एकट्याला अडकवायचं आणि आपण सगळे सही सलामत बाहेर पडायचं, असंच एकंदरीत अशोक खरातच्या सगळ्यात साथीदारांनी सहकाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत जेवढ्या लोकांचे स्टेटमेंट झालेत प्रत्येकाने अशोक खरातच्या विरोधातच स्टेटमेंट दिलेत. त्यानंतर शेवटची होप होती ती म्हणजे अशोक खरातची पत्नी कल्पना. मात्र आता कल्पनानं सुद्धा स्वतः हात वर केलेत आणि सगळं काही आपल्या पतीच्या नावे केलेलं आहे. त्याने जे काही केलंय याविषयी आपल्याला काहीही माहित नव्हतं. ही सगळी काही दुष्कृत्य ही आपल्या पतीचीच आहेत आणि आपला या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये, असं म्हणत तिनं सगळं काही अशोक खरातवर ढकलून दिलंय. त्यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेलाय. हे सगळं जे काही घडलंय हे आजच्या सुनावणीमध्ये घडलेलं आहे. आज कल्पना खरातच्या जामीन अर्जावरची सुनावणी होती. या सुनावणीमध्ये कल्पना खरातच्या वतीनं तिच्या वकिलांनी तिची बाजू मांडली आहे. नेमकं या सुनावणीत काय काय घडलंय पाहणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अहिल्यानगर मधल्या एका जमीन गैरव्यवहाराप्रकरणी कल्पना खरातच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. अशोक खरातच्या विरोधात सुद्धा तोच गुन्हा होता. मात्र अशोक खरात ऑलरेडी नाशिक पोलिसांच्या कोठडीत असल्यामुळे कल्पना खरातला शोधण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली. मात्र कल्पना खरात तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 15-16 दिवस ती कंटिन्युअसली फरार आहे. ती कुठे आहे, कुणाबरोबर आहे या सगळ्याचा कुठलाही तपास लागत नाही. मात्र कल्पना खरातनं अचानकच 4 तारखेला तिच्या वकिलांच्या मार्फत एक जामिनासाठीचा अर्ज जो आहे तो न्यायालयामध्ये केलेला होता. अटकपूर्व जामिनाचा हा अर्ज होता. त्या अर्जावरती आतापर्यंत 2 सुनावण्या झाल्या, ज्यात फारसं काही घडलं नाही. त्यानंतरची आजची तिसरी सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये मात्र जे काही घडलंय हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या सुनावणीमध्ये पहिल्यांदाच कल्पना खरातची स्वतःची बाजू सुद्धा समोर आली आहे. कल्पनानं स्वतः ही बाजू मांडलेली नाहीये, मात्र तिच्या वकिलांच्या मार्फत ही बाजू मांडण्यात आली आहे. आता या सगळ्यामध्ये काय काय म्हटलं गेलंय हे थोडंसं आपण थोडक्यात जाणून घेऊयात. सरकारी वकील जे होते, सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं की कल्पना खरात ही आतापर्यंत या सगळ्याची साक्षीदार राहिलेली आहे. अशोक खरातनं कसे कसे काय काय गुन्हे केले हे सगळं काही कल्पना खरातला ठाऊक आहे. कल्पना खरात त्याच्या प्रॉपर्टीमध्ये 40% भागीदार आहे. त्यामुळे अशोक खरात जे काही करायचा किंवा जे आर्थिक गैरव्यवहार करायचा या सगळ्या विषयीची माहिती कल्पना खरातला असणारच आहे. तर या सगळ्यावरती हे जे आरोपीचे वकील आहेत, कल्पना खरातचे जे वकील आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की एफ-आय-आर मध्ये कुठेही कल्पना खरातचा तसा डायरेक्टली उल्लेख नाहीये. ती कुठल्याही व्यवहारांना प्रत्यक्ष ती स्वतः हजर होती असा कुठेही उल्लेख नाही. व्यवहार करण्यामध्ये, मध्यस्थी करण्यामध्ये, बोलण्यामध्ये ती कुठेही नाहीये. त्यामुळे हे जे काही केलेलं आहे ते कल्पना खरातनं केलेलंच नाहीये. हे सगळे कल्पना खरातची जी काही अकाउंट्स आहेत हे सगळं अशोक खरात स्वतःच ऑपरेट करायचा. त्यामुळे या सगळ्याचा थेट संबंध कल्पना खरातशी येत नाही. कल्पना खरातला या सगळ्यामध्ये जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न होतोय. दुसरीकडे जे या प्रकरणातले फिर्यादी आहेत, हा सगळा व्यवहार 1.5-2 वर्षांपूर्वीचा आहे. 1.5 वर्षांनी ते आता समोर आले आणि आता या प्रकरणामधली फिर्याद दिली. त्यामुळे मुळातच त्यांना खरं तर हे सगळा व्यवहार तेव्हा मान्यच होता, म्हणूनच त्यांनी हा व्यवहार केला. आता मात्र जेव्हा अशोक खरातच्या विरोधात इतके सगळे गुन्हे दाखल झाले, तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण सुद्धा जर गुन्हा दाखल केला, तर आपल्याला आपली जी काही जमीन गेली आहे, ही जमीन परत मिळू शकते. आपल्याला सुद्धा या सगळ्याचा फायदा होईल. याच विचारानं केवळ त्यांनी ही एफ-आय-आर केलेली आहे. या एफ-आय-आर मध्ये कुठलंही तथ्य नाही. जो काही व्यवहार झाला हा दोन्ही बाजूच्या संमतीनं झालेला आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र या सगळ्यावरती पुन्हा सरकारी वकील जे आहेत, ते असं म्हटलेत की अशोक खरातची ही पत्नी आहे. गेल्या इतक्या वर्षांपासून हे सगळे एकत्र राहतायत. असं असताना ती स्वतः 40% भागीदार आहे त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीजमध्ये. त्याचबरोबर तिची स्वतःची अशी काही नोकरी नाहीये, व्यवसाय नाहीये. मात्र तरी सुद्धा कल्पना खरातच्या अकाउंटमधून तब्बल 7 कोटींचे व्यवहार झालेले आहेत. त्याचबरोबर जर ती कुठेही व्यवसायाला नसेल, नोकरीला नसेल, तर कल्पना खरातकडे इतक्या मोठे व्यवहार करण्यासाठीचे पैसे आले कुठून? दुसरी गोष्ट, कल्पना खरात ही स्वतः जेव्हा या सगळ्यामधलं कुलमुखत्यार पत्र झालेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा कल्पना खरातचा अंगठा आहे, तिची सही आहे. ती स्वतः त्या ठिकाणी राहत्यामध्ये उपस्थित असल्याचे सुद्धा उल्लेख आहेत. त्यामुळे कल्पना खरात कुठेच नव्हती आणि तिचा संबंधच नाहीये असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. कल्पना खरातला या सगळ्या विषयीची कल्पना आधीपासूनच होती, असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. हे सगळं झालं टेक्निकल काही गोष्टींवरती युक्तिवाद सुरू होता. मात्र या सगळ्याच्या नंतर इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की कल्पना खरातच्या वकिलांच्या मार्फत तिची बाजू पहिल्यांदाच मांडण्यात आली आहे. आता कल्पना खरातचं काय म्हणणं आहे, तर कल्पना खरातचं असं म्हणणं आहे, माझ्या पतीनं जे काही केलं हे चुकीचंच आहे.
आहे, त्याची ही सगळी जी काही दुष्कृत्य आहेत याविषयी आपल्याला कुठलीही माहिती नव्हती. त्याने जे काही केलेलं आहे हे त्याचं केलेलं आहे. माझी जी 2-3 काहीतरी बँक अकाउंट्स वगैरे आहेत, ही सगळी सुद्धा माझा पतीच हँडल करतो. त्याविषयी मला कुठलीही माहीत नाही. तो आत्तापर्यंत महिलांबरोबर काय करायचा तेही आपल्याला माहीत नाही. त्याच्या गैरव्यवहारांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहीत नाहीये. हे जे काही व्यवहार होत होते पैशांचे मोठमोठे याविषयीची आपल्याला कुठलीही कल्पना दिली गेलेली नव्हती. या सगळ्याच्याच बरोबर ऑलरेडी माझे पती हे सध्या तुरुंगामध्ये आहेत. ते बाहेर येण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसरीकडे मला 3 मुलं आहेत. 2 मुली आहेत. माझा 18 वर्षांचा लहान मुलगा आहे. माझं घर सांभाळणारं कुणीही नाहीये. माझी मुलं आता एकटी आहेत. त्यामुळे माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी तरी मला या सगळ्यामधून जामीन मिळावा, अटकपूर्व जामीन मिळावा अशी मागणी तिनं केलेली आहे. माझी मुलं जी आहेत त्यांच्या सांभाळासाठी मला घरी सोडलं जावं. मी दररोज वाटलंच तर पोलिस स्टेशनला येऊन हजेरी लावू शकते असं सुद्धा ती म्हटलीये. मात्र मला अटकपूर्व जामीन द्या असं तिचं म्हणणं आहे. याचाच अर्थ काय? की ज्या कल्पना खरात बरोबर अशोक खरातनं इतक्या वर्षांचा संसार केला, त्याच कल्पनानं थेटपणे आता हात वरती केलेले आहेत. आपला या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही असं म्हणत सगळं जे काही केलंय हे तिने पतीच्याच गळ्यात मारलेलं आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत वाढ होणार आहे का? तर अर्थातच या सगळ्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत वाढ होणार आहे. पण त्याचीच दुसरी बाजू अशी आहे की खरंच कल्पना खरातला याविषयी काही माहित नसेल का? जी व्यक्ती गेल्या 25-30 वर्षांपासून एखाद्या व्यक्तीबरोबर एका घरात राहतीये, संसार करतीये, तिनं स्वतः अगदी माहेरची गरिबी पाहिलेली आहे, पतीचं एवढं ऐश्वर्य पाहिलेलं आहे. बरं अशोक खरात काय पूर्वीपासूनच एवढा श्रीमंत होता का? तर नाही. गेल्या एक 2-2.5 दशकांमध्ये तो श्रीमंत झालाय. मग आपला पती इतका श्रीमंत अचानक कसा होतो? आपल्या घरात पैसा कुठून येतो? आपल्याकडे एवढ्या हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या कुठून येतात? हे सगळं कल्पना खरातला खरंच ठाऊक नसेल का? हे मुळात विधानं जी आहेत कल्पना खरातच्या वतीनं तिच्या वकिलांनी केलेली, ही हास्यास्पद आहेत. कल्पना खरातचा सुद्धा या सगळ्यामध्ये तितकाच संबंध आहे. केवळ ती स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं करतीये असा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुद्धा आता आरोप केला जातोय. त्यामुळे कल्पना खरातला अटक होणं खूप गरजेचं आहे. कल्पना खरात ही या प्रकरणामधली मुख्य साक्षीदार असणार आहे. त्यामुळे तिला कुठल्याही परिस्थितीमध्ये जामीन मिळता कामा नये आणि तिला लवकरात लवकर अटक केली जावी. अटक करून तिची कसून चौकशी सुद्धा व्हावी अशीच मागणी केली जाते. मात्र आता कल्पना खरातला खरंच पोलीस अटक करतायत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण कल्पना खरात या प्रकरणामधली खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे तिला अटक होते की नाही त्या सगळ्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. बऱ्याचशा तिच्याकडे काही सिक्रेट्स असतील, काही खुलासे असतील, काही आतली इन्फॉर्मेशन असू शकते अशोक खरातच्या बाबतीतली. त्यामुळे कल्पना खरातला अटक होणं या प्रकरणामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. अर्थात ही अटक होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. मात्र तिकडे कोठडीत असलेल्या अशोक खरातचा बीपी आता पुन्हा एकदा वाढला असणार आहे हे मात्र नक्की. आधी संचालक झाले, अनेक भक्त झाले, त्याच्यासोबत काम करणारे त्याचे ऑफिस बॉय झाले आणि त्यानंतर आता स्वतः जिच्याबरोबर संसार केला ती पत्नी, सगळे लोक अशोक खरातवर उलटलेत असंच म्हणावं लागेल. अशोक खरात हा एकटा अडकलाय. सगळेजण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे अशोक खरातचा पाय आणखी गोत्यात येणार आहे हे मात्र नक्की. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.